आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागं एक भावना होती, ती म्हणजे समाजातली एकता, समाजाचं प्रबोधन, राष्ट्राप्रतीचं प्रबोधन हे करणं. याचबरोबर कीर्तनातूनही आपण तेच महत्त्व समाजाला सांगतो. तर आज ही जी काही कीर्तनाची परंपरा आहे, ती श्रद्धेनं आपली पिढी जपतेय का? काय वाटतं त्याबद्दल? कीर्तनातून जे गणेशाचं रूप मांडलं जातं किंवा प्रवचनातून जे मांडलं जातं, ते मुळात ऐकणारी पिढी आता खूप मोठी वयोवृद्ध अशीच राहिली आहे. दुर्दैवाने कीर्तनाची उपस्थिती किंवा प्रवचनाची उपस्थिती ही तरुण लोकांची फारशी मिळतच नाही. ते एक मोठी दुःखाची गोष्ट आहे. पण जरी त्याचं थोडंसं निरूपण ठीक असलं तरी ते एक श्रद्धेनं ऐकलं जातं, यात वाद नाही. पण थोडासा त्याच्यामध्ये एक वैगुण्याचा भागसुद्धा आता अलीकडे असा आला आहे की थोडंसं मनोरंजन करण्यासाठी, म्हणजे ते अधिक चटपटीत व्हावं, यासाठी मग काही आपल्या मनोकल्पना त्याच्यामध्ये घालून काहीतरी त्याला चटपटीतपणा आणण्यासाठी थोडा सवंगपणा करून अशा रीतीनं काही वेळेला ते चरित्र मांडलं जातं आणि मग परिणामतः आपल्याला जो मूळ हेतू पाहिजे तो नष्ट होतो आहे. पण तरीसुद्धा अगदी दुःख व्यक्त करायची काही आवश्यकता नाही. काही प्रमाणात काही शाळा याच्यावरती एक चांगला प्रयोग करत आहेत की शाळेमध्येच ह्या विषयावर कीर्तन ठेवायचं किंवा महाविद्यालयामध्ये या विषयावर कीर्तन ठेवायचं, की ज्यायोगे हे चरित्र आपल्याला कीर्तनातून मांडता येईल. नेहमी आपण कोणतीही वस्तू किंवा कोणती व्यक्ती समजावून घ्यायची असेल तर आपण 3च प्रकारांनी समजून घेतो. त्याचे 3 प्रकार होतात. एक, त्याचं स्वरूप कसं आहे, मूर्ती कशी आहे, रूप कसं आहे. म्हणजे अगदी एखाद्या उद्योगपतीचा सुद्धा मला अभ्यास करायचा असेल तर तो दिसतो कसा, हे पहिलं आम्ही त्याच्याशी टॅली करतो. नंतर मग पुढे येतं तो वागतो कसा, म्हणजे त्याचं चरित्र काय आहे, त्याचं रूप काय आहे, त्याचं चरित्र काय आहे, आणि तिसरी गोष्ट येते त्याचं तत्त्वज्ञान काय आहे. अरे, तेव्हा रूप, चरित्र आणि तत्त्वज्ञान असं 3ही जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला समजून घेतो असं आहे. पण तू म्हणलास तसं असं होतं की ते अशा काही श्रद्धेनं ऐकलं जातं की ते तत्त्वज्ञान राहू दे, ते छान आहेत, ते ऐकून आम्हाला खूप छान छान वाटतंय आणि आम्ही खूप छान आहोत, संपलं. अरे पण ते तत्त्वज्ञान ऐकून तर घेऊन ना, नको नको, त्याची काही आवश्यकता नाही. आम्हाला मोदक मिळालेला आहे आणि वी आर सॅटिस्फाईड. असं थोडंसं श्रद्धेच्या नावाखाली का होईना पण एक अल्पसंतुष्टता, तत्त्वज्ञानाकडे न जाता पूजेतच मला आनंद आहे किंवा भजनातच फक्त आनंद आहे, बाकी तर मला समजून घ्यायची इच्छा नाही, अशी पण एक दुर्दैवी अवस्था आहे. समग्र दर्शन घ्यायची इच्छा नाही. पण आम्ही तो प्रयत्न करतो की या कीर्तनांच्या माध्यमातून जेवढी त्याची समग्रता सगळ्यांच्यापर्यंत पोचू शकेल तेवढी जर पोचली तर ते खऱ्या अर्थाने पूर्ण दर्शन केल्यासारखं होईल. अन्यथा आता मी कोणाचं नाव घेत नाही, कारण कोणाचंही नाव घेतलं तर उगाच त्याची जाहिरात आपण केल्यासारखं होईल किंवा नाही न केल्या. तुम्ही कुठलंही म्हणा ना, एक गाजलेला चित्रपट कलाकार घ्या किंवा गाजलेला एखादा खेळाडू घ्या किंवा गाजलेला एखादा तुम्हाला आवडता नेता घ्या, तुम्ही त्याला समजावून घेता म्हणजे काय काय समजून घेता, तो दिसतो कसा, त्याचं चरित्र, त्याची घटना काय झाल्या आणि त्याचं तत्त्वज्ञान काय आहे. मग हीच नियमावली आपण देवादिकांना का नाही लावत आहे. तो श्रद्धा हा विषय काढलाच म्हणून एवढं बोलणं आलं की दुर्दैवाने श्रद्धा चांगली आहे पण श्रद्धेने एक झापड पण अशी बसते की बाकी काय ऐकायची आम्हाला गरज नाही, आमची श्रद्धा आहे, तो आमचं सगळं चांगलं करतो आहे, आम्ही त्याचं सगळं चांगलं करतो आहे आणि आम्ही सुखी आहोत. तर श्रद्धेपेक्षा सुद्धा ज्ञानाच्या डोळ्याने त्याच्याकडे जास्त पाहावं आणि अजून आपली एक उन्नती, प्रगती सगळ्यांनी करून घ्यावी ही त्यामागची इच्छा आहे. श्रद्धा आहे हे चांगलं आहे, पण केवळ श्रद्धेवरती संतुष्ट न राहता त्याच्या पुढे थोडंसं समाजाने जावं अशी इच्छा आहे.